सुरक्षिततेच्या कारणावरून भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला, तर त्यांना परवानगी नाकारणाऱ्या त्यांच्या केंद्र सरकारच्या लेखी पत्राचा दाखला आम्हाला द्यावा अशी मागणी पाक क्रिकेट मंडळाने केली. फेब्रुवारी-मार्च महिन्यात ही स्पर्धा नियोजित केली आहे आणि पाकला तयारी सुरू करण्यासाठी भारतीय संघाच्या समावेशाबाबतचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असेही पाक मंडळाचं म्हणणं आहे. भारतीय संघ येत्या काही दिवसात श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा असणार आहे आणि या दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी 2020 फॉर्मॅट मधून निवृत्ती घेतल्याने 2020 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना हार्दिकने वन डे मालिकेतून माघार घेतल्याचं वृत्त समोर येत आहे. हार्दिकने 2020 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे रोहित नंतर टीम इंडिया हार्दिककडे कर्णधार म्हणून पर्याय पाहते. पण हार्दिकने या दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे बीसीसीआयला कळवलंय. येत्या काही दिवसांवर आलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची अंतिम तयारी सुरू झाली आहे. भारतीय टेबल टेनिस संघ जर्मनीच्या सारब्रुकेन या शहरात सराव करतोय, पण खेळाडूंपेक्षा सपोर्ट स्टाफची असलेली अधिक संख्या चर्चेचा विषय ठरली आहे. इटलीचे मिसिओ कॉस्टेंटिनी तिसऱ्यांदा भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक असणार आहेत आणि त्यांच्या मदतीला भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक सौरव चक्रवर्ती असणार आहेत. इतकेच नव्हे तर 4 खेळाडूंसाठी त्यांच्या 4 खासगी प्रशिक्षकांना क्रीडा खात्याचे मंजुरी दिली आहे. 2 मसाजर आणि 1 फिजिओ असा 9 सदस्यांचा सपोर्ट स्टाफ असणार आहे. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटच्या 2024-25 हंगामाला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. पण त्यामुळे मुंबईचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू अमन खानने मोठा निर्णय घेतलाय. अमनने आगामी हंगामात मुंबईकडून न खेळण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईचा T20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाणारा 27 वर्षीय अमन आता 2024-25 हंगामात पुदुच्चेरी संघाकडून खेळणार आहे. मात्र अमनने मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलंय आणि तो या हंगामात पुदुच्चेरीकडून खेळताना दिसणार आहे. जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू आणि 2014च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू थॉमस मुलर याने काल आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करणारा मुलर हा टोनी क्रूस नंतरचा दुसरा जर्मन खेळाडू ठरला. नुकत्याच झालेल्या युरो 2024 मध्ये तो जर्मनीच्या संघाचा भाग होता. मात्र जर्मनीचा संघ उपांत्यपूर्व फेरीत स्पर्धेतून बाहेर पडला. युरोप कप 2024च्या सुपर 8 फेरीत स्पेनने जर्मनीचा 2-1 ने पराभव केला आणि स्पेनकडून डॅनी ओल्मो आणि मिकेल मेरोनी यांनी केलेल्या गोलमुळे यजमानांना स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. त्यानंतर मुलरने निवृत्तीची घोषणा केली. शुभमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका ही 4-1 फरकाने जिंकली आणि शुभमनने या मालिका विजयासह माजी कर्णधार विराट कोहली याच्या खास विक्रमाची बरोबरी केली. शुभमन परदेशात एका मालिकेत सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला. शुभमन आधी हा विक्रम रन मशीन विराट कोहली याच्या नावावर होता. विराटने 5 वर्षाआधी टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 4 T20 सामने जिंकून दिले होते. विराटने न्यूझीलंड दौऱ्यात 2019-20 मध्ये पहिल्या 4 T20 सामन्यात विजय मिळवून दिला होता, तर 5व्या सामन्यात रोहित शर्माने नेतृत्व केलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी उपलब्ध असल्याचे सांगणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलियाचा मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेलीने वॉर्नरच्या पुनरागमनाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. वॉर्नर जरी इच्छुक असला तरी त्याचा पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचार केला जाणार नाही असे बेलीने स्पष्ट केलंय. खरं तर 37 वर्षीय वॉर्नरने आगामी ICC स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितलं होतं. 2020 विश्वचषक 2024 मधून ऑस्ट्रेलियन संघ बाहेर होताच वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. पण असे असतानाही त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. चॅम्पियनशिपचे जेतेपद युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पटकावले. फायनलमधील विजयानंतर हरभजन सिंग, सुरेश रैना आणि युवराज सिंगसह काही माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर एक रील शेअर केली आणि या व्हिडिओमध्ये हे सर्वजण विकी कौशलच्या तोबा तोबा या गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसले. पण या माजी क्रिकेटपटूंच्या डान्स स्टेपवर प्रसिद्ध पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड
वेलफेअरचे कार्यकारी संचालक अरमान अली यांनी आमिर कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तक्रार केल्याने हरभजनने हा व्हिडिओ डिलीट केला आणि सर्वांची जाहीर माफी देखील मागितली आहे.